मला 10 तारखेला तुम्हीच पाहिजे. मग आता साहेब तुमचा प्यारा आहे का बायको तुमची प्यारे बघूया. नाही साहेब प्यारा. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजणी? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी मनापासून आभारी. आणि हो, लाईक जरूर करा, विसरून जाता. आज या सगळ्यांना राऊंडवरती घेतलेलं होतं. चारीच्या चारी आत गेटमध्ये घेतले तर कोंडून घातलेले आहेत. आणि कशी बघा लक्ष देऊन दादा असे फायरिंग करायला लागलेत, शब्दांचे ऐकायला लागलेत. एकानं तोंड पाडून खाली बसले. चिक्या तर असं झालं की ते भीतीत घुसते का काय असा प्रकार झालेला आहे. ते बघा ना किती घाबरून बसलेलं आहे. तर प्रॉब्लेम काय आहे की लोकांच्या तक्रारी, शेजार-पाजाऱ्यांच्या तक्रारी डॉगींबद्दल भरपूर यायला लागलेल्या आहेत की चपल्या घेऊन जातात, चपल्या कुडतरतात वगैरे, अशा तक्रारी भरपूर वाढलेल्या आहेत. आता इथून पुढे काय करणार आहे की संध्याकाळच्या टायमिंगला, संध्याकाळी यांचं म्हणजे जेवण जसं घातलं की यांना इथं गेटमध्येच आत कोंडून घालणार आहे. यांना बाहेरच सोडणार नाही, कारण रात्रभर हे उद्योग करतात. कारण आपले डॉगीना रात्रभर झोपत नाही आहेत अजिबात. सगळे ॲक्टिव्ह डॉगी आहेत. गल्लीचं अख्खे रक्षण करतात, पण शेवटी कसं आहे, गल्लीचं पण मला ऐकून घ्यावं लागतं ना. रक्षण करतात संपूर्ण गल्लीचं, पण ऐकून घ्यावं लागतं मला एकट्याला. मग त्यामुळे आम्ही असा विचार केला की बघा, आपणच जर कोणाचं ऐकून घेऊ नये अशा पद्धतीनं केलेलं सगळ्यात बरं. कारण त्यांचं पण नुकसान होतं आहे, त्यांचं पण तोडलं जातं आहे. एकदा दोनदा माणूस गप बसेल, सतत कोण गप बसणार आहे, हा पण म्हणजे पॉईंट येतो ना. आणि ह्यांची खोड जी आहे ती रोजचीच आहे, बरोबर. असं नाही की बाबा ही खोड कधीतरी केलेली आहे. त्यामुळे शेजापाजाऱ्यांना सुद्धा आपल्यामुळे त्रास नको. आणि मी तर म्हणेन की सगळे चांगले आहेत म्हणून गप्प आहेत, नाही तर मग कोणी असं अजून भांडणापर्यंत गेलेलं नाही. फक्त येऊन प्रेमानं सांगून समजावून गेलेत. पण तेवढ्यातच आपण पण बाबा सुधरून त्यांना पण त्रास होऊ नये या हिशोबानं राहिलेलं बरं. आता 2 निर्णय घेतलेले आहेत आम्ही आणि दादाने. एक म्हणजे आई काय म्हणते की तुम्हाला जायचा पण प्रॉब्लेम होतो, सगळं होतं, तर तुम्ही काय करा की 2 त्यातली जी चपल्या तोडतात, उचलून नेतात, ते 2 माझ्याकडे आणून सोडा, मी सांभाळते. फक्त त्यांचा खाऊ जो आहे तो पेडिग्री लागतो, तो पोचव. ते खाऊचं काहीच नाही आहे, पोचवायचं वगैरे कुठल्याच गोष्टीचं नाही आहे. पण गावाकडचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तिथं तरस वगैरे आहेत आणि एक वस्तीवरचं कुत्रं ठेवलेलं नाही. त्या वाडीला एक कुत्रं नाही, पाठीमागच्या फक्त वहिनींचं एक कुत्रं आहे, ते पण नशीब त्याचं बलवंत म्हणून ते आहे. नाहीतर आपल्यासुद्धा दारातलं ते तरसानं उचलून नेलं. त्यामुळे ती एक रिस्क नको वाटते की बाबा एवढा जीव लावायचा. आणि तुम्हाला खरं सांगू, नेकीकर आणि दर्यामध्ये डाल, आपण जे म्हणतो ना नेकीकर दर्या में डाल, तसा प्रकार झाला आहे. म्हणजे देव पण परीक्षा एवढं बघतो की बघा, चांगलं मला वाटत होते की आणले ना, राहतात ना. तर आता बघा मजबुरी म्हणूनच आपण पण हे केलेलं आहे. खातील, खाऊ पिऊ घालायचं टेन्शन नाही, त्यांची काळजीचं नाही, दवापाण्याचं टेन्शन नाही. पण आता एक कुठली घाणेरडी सवय लागली ही चपल्या तोडायची, चपल्या उचलून न्यायची. म्हणजे देव त्यांना पण सुखानं राहू देत नाही ना, आम्हाला पण राहू देत नाही, असा प्रकार झालेला आहे. म्हणजे ती एक खोड आहे, त्या एका खोडीमुळं ते पण बदनाम होतात आणि त्यांच्या बदनामीमुळं आम्हाला पण ऐकून घ्यावं लागतं. कारण माझं पहिल्यापासून आहे की बाबा आपल्याला कोणी कार्य म्हणायचं नाही, त्या हिशोबाने आपण वागायचं पण नाही आहे. पण इथं आपल्या चुकीमुळे जर आपल्याला कोणी कार्य म्हणत असेल तर आपल्याला पण ते ऐकून घ्यावं लागतं. राहिली गोष्ट कोंडायचा, तर तो कोंडायचा पण प्रश्न नाही येत आहे ना. शिला सुला सोडले की तिकडंच गायब होतात, येत नाहीत लवकर. मग ते पळायचं, मागं लागायचं, जेवतो जिकडं तिकडं जातो, मग त्यांना कोण वाढायचं. अक्षरशः 2 दिवस झालं माझं डोकं काम देईना, खरं सांगायचं. मी जे अपसेट म्हणतात ना, ते 2 दिवस झालं मी अपसेट आहे की त्याला आता काय ऑप्शन करावा. आता आमचा एक प्लॉट शिल्लक आहे. विचार असा करतोय की त्याला ना तारेचं म्हणजे कंपाऊंड बांधायचं, तार लावायची, एखादं शेड बांधायचं आणि त्याच्यामध्ये ठेवून टाकायची, असा प्लॅन करतोय. ते तिकडं खर्च झालेला बरा, पण ते गावाकडे देऊन माझ्या डोक्याला खूप टेन्शन येणार आहे. का टेन्शन कशाचं येणार आहे की बाबा कसं सांभाळतात. कारण तुम्हाला खरं सांगू, जीव लावला ना की तुम्हाला म्हणजे तो जीव, एखाद्याला म्हणतात ना प्रेम करायचा अधिकार आहे, नफरत करायचा अधिकार नाही. ते होतच नाही, ते मनानं होतं. आणि मुख्या जीवांवर यांच्यावर नफरत तर शक्यच नाही आहे. असं आज हे एवढं व्यक्त केलं तुम्हाला, कारण का आम्ही सगळेच 2 दिवस झालं टेन्शनमध्ये आहोत. कारण 2 दिवस सगळ्यांनी एकदमच तक्रारी केल्या, त्यामुळे थोडंसं असं डोकं हे झालेलं आहे. पण ते पण चुकीचे नाही आहेत. आता ह्यांचं कसं काय, मग मी डॉक्टरांना म्हणजे बोलले की बाबा मला याला काहीतरी सांगा, कुठलं इंजेक्शन असेल तर द्या, कुठल्या गोळ्या असेल तर द्या, जेणेकरून खायचे बंद होतील. तर ते म्हणले हे बॅड हॅबिट म्हणून एक काहीतरी गोळ्या आहेत ती घाला. पण ते काय म्हणले की तुम्ही गोळी घालून पहिला बघा कसं होतंय, काय होतंय. आता त्यांनी ते दिलेलं आहे, त्या गोळ्या पण घेणार आहे. आणि अजून 1-2 डॉक्टरांशी मी चर्चा केलं आहे, तर ते पण अजून त्यांना काय जी काय असेल ते ट्रीटमेंट देतो म्हणलेत. म्हणजे होता होईल तेवढे पर्याय जे आहेत ते असेच निवडायचे, पण ते लवकर होता होईल तेवढं. आज ना मस्त अशी ढबू मिरची जी आपल्या बेसनच्या पिठामधली करणार आहे. मी खूप दिवसातून तुम्हाला शेअर करते बरं का. बऱ्याच वेळेला शिमला मिरच भरून करतो आपण किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीनं, कोण मग ह्याचं काय ना काय तर दुसऱ्या ह्याच्यात घालून संपवतं. पण जेव्हा तुम्ही बेसन टाकून करताल ना, तर जरूर तुम्ही डबल टिबल खाल. आणि चणा जो होता ना, त्याला 2-3 शिट्ट्यात मी देऊन घेतलेल्या आहेत.
आता सुरुवातीला चण्याची भाजी, जे आपण कधी केलती बघा ही भाजी, मी जसं तुम्हाला म्हटलं की नवरात्रीमध्ये किंवा कन्या भोजनला आपण अशा पद्धतीने बनवतो, तशीच मी केली आहे. फक्त ती आलं लसूण आपण त्यामध्ये टाकत नाही, कांदा टाकत नाही. बघा जिरं मोहरीची फोडणी, हा मोठा मोठा असा कांदा जरूर घालून बघा, बारीक चिरा वाटलंच तर, पण अशा पद्धतीने कांदा घालून टेस्ट बघून मला तुम्ही नक्की रिप्लाय द्या. थोडंसं आलं लसणाची पेस्ट बास. आता इथं काहीही घालायचं नाही, पाण्यासोबत चणे टाकायचे, कोरडे नाही, पाण्यासोबत टाकायचे, थोडंसं मीठ टाकायचं आणि बास. त्याला फक्त झाकून ठेवायचं आणि वाफ येऊ द्यायची, कारण त्या पाण्यामध्येच ते व्यवस्थित शिजलं पाहिजे, जेणेकरून लसूण असू दे, मीठ असू दे, त्याचा तो फ्लेवर त्याच्यामध्ये उतरला जातो, चवीला लागतात. कोरडे जरी सकाळी एखाद्याला नाश्त्याला तुम्ही असं जरी दिलं तर चालेल, पण हो हे जास्त पण चांगलं नाही आहे, पोट खूप जसं गॅस पकडतं वगैरे. हरभरा डाळ किंवा हरभरा त्या हिशोबाने थोडंसं मी केलेलं आहे, जेणेकरून आम्ही चौघांचं म्हणजे दुपारचं जेवण म्हणा आणि थोडंसं आता नाश्त्याला पण देणार आहे मी, एक 4-4 चमचे होईल एवढं, कारण चवीला असं छान लागतं. नमकीन प्रकार आपण म्हणतो ना तसं आपण खातो, तसं हे चणे जरी खाल्ले तर छान होतात. कढईचं बघा एका साईडनंच असं सुरू झाले फ्लेम, त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, थोडंसं कांदा टाकला, व्यवस्थित भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर टाकलेली आहे ढबू मिरची. मोठी मोठीच कट करायची, एकदम बारीक नाही, तुम्हाला जसं आवडेल तसं. आणि पाणी न टाकता टोपण ठेवायचं आणि एकदम असं हाय फ्लेमवरती ना त्याला ना असंच वाफलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बेसन घालायचं आहे. आता एवढ्या सगळ्या याच्यामध्ये मी आपला पोहेचा जो चमचा आहे ना त्या चमच्यानं 4 चमचे मी बेसन पीठ टाकत आहे. तुम्ही असं सेपरेट बेसन पीठ भाजून घेतलं आणि तसं टाकलं तरी चालेल आणि असं जरी टाकलं तरी चालेल. पण एक सांगते की याला वाफ बसणं गरजेचं आहे, कारण ते वाफेवरती बेसन जे आहे ते आतलं व्यवस्थित शिजलं जातं. आणि मी विसरलेले लसूण म्हणजे आलं लसूण पेस्ट टाकायला, ती टाकली. पलीकडच्या गॅसवर बारीक करून 5 मिनटं बघा, यात कुठेही पाणी वगैरे टाकायचं नाही. अशा पद्धतीने करा आणि मला नक्की रिप्लाय द्या. आज असं कोरड्याच 2 भाज्या केल्यात, कारण रात्रीची ना आमटी शिल्लक, आज ना जी काही म्हणजे डाळ आणि भात आहे तो रात्रीचाच आहे आणि हिला हलवून दिलं. हिचं तोंड बघा, म्हणजे एक दिवशी पप्पा एक दिवशी पोरगी, ते पोरगे काय आहे आपलं बरं, ते काय कशालाही करत नाही, पण ह्या दोघांचे लय नखरे चालू आहेत आणि ते असंच पप्पाचं बघूनच केलं जातं. याला सगळ्यात कारणीभूत जे असतील ना ते तुमचे दादाच आहेत. तुमचं बघू चांद कडा केवढा मोठा झालाय, बाई 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 ग, कसलं मोठं झाले होते. फुटलं का नाही अजून? फुटलं, वरच्यावर फुटले, हां वरनं बरं झाले, आतनं कसं राहील. हां मी काढते नंतर. हां तू नुसतं नाही, मला काय दुखल एवढंच बघत. हां हे धर. साखर टाकाय नाही जरा? नाही टाकणार मी साखर. का टाकू साखर? गोड 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 खाती. गुलकंद गुलकंद आहे ना, मग अंजीरच लागायला. साखर नाही खायची, त्यात गुलकंद घातलेला आहे मी. नॉर्मली साखर कमी ना घालतात. जा, नाही घालायचं. ओव्हरस्मार्टपणा दाखवू नको. चाल. कमेंट होती दादा खूप टाईट कपडे घालतात. का घालता? मला पण आवडतं टाईट. अंजीर का घातलं? खप खा ना, अंजीर चांगला असते. अंजीर कशासाठी हो? डोळ्यासाठी ना हो. का? सर्व ताईंना नमस्कार, लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना साष्टांग नमस्कार. मोठ्यानं सकाळ सकाळी काय एनर्जी नाही काय? बायकोला भांडायला थोडी एनर्जी त्या. आ एनर्जी जरा डाऊन आहे. तेच की बाईक माझा पॉइंट येऊ दे. अय ओव्हर स्मार्टपणा गप्पी आणि जरा नखरे कमी करा. खादीपितीची काळजी घेत्या, याचा अर्थ असा नाहीये की प्रत्येक गोष्टीला तोंड मोडचाल. शेंगदाणं काढून कोण खातंय, कढीपत्ता काढून खातंय. आता ही म्हणते मला अंजीरच आवडत नाही. एखादा पॉइंट त्यात चुकून गेला असेल. मस्त लागते. आ काय झालं? मस्त झालं. मला जरा सांग, तुला कोण त्रास झाले जरा? आ तुला कोण त्रास? पहिला तुम्ही आहे, तुमचं बघून पोरं द्यायला लागलेत. म्हणजे गोड माझ्यावर झालं. हा एक काळजी केली तर माझा टाका पलटी. काय काळजी केली? हा? खाता 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 नरडेला इथं येईपर्यंत बरेपर्यंत ग बसला आणि शेवटच्या टप्प्याला येऊन आहे ना काहीतरी पॉइंट काढून जाता. आ बोललं तरी नाही बोललं तरी भाऊ, त्यालाच म्हणते चोराच्या उलट्या बोंबा. जाता जाता दिदीला सोडा तिथं. बायको ही ढोलकी सारखी असते, हा इकडनं पण वाजते तिकडनं पण वाजते. तबला तबला तबलावरनं वाजतो, ढोलकी दोन्ही वाजते. माझ्याशिवाय कोण आहे तुला? हा माझ्याशिवाय कोण आहे तुला? आज लय लवकर चाललाय. चाललंय म्हणजे सपवायचं. आज किती 8 तारीख आहे ना? हा 10 तारखेला सपवायचं आहे. हा डोक्यावर प्रेशर असं मुलूक बरं आहे. तुझा 10 तारखेचा बड्डे, मला सुट्टी लागली की तुला काय
10 तारखेचा बर्थडेला 10 तारखेचा पण तुम्ही कामावर Birthday करणार हां कामावर जाऊन तुला जे काय आहे ना हां ते मी हां मला बाहेर फिरायला जायचं आहे 1 दिवस मला घेऊन चला खरं 10 तारखेलाच असं होऊ शकत नाही ना. मग काय करायचं नंतर अरे कोंबडे चोंबडे हां सांगायला एक की हां माझं अर्जंट 10 तारखेला त्यांना चालू करून द्यायचं आहे. जरा समजून घे मला. हा जिंदगी 15 16 17 वर्ष गेली समजूनच घेतली 17 वर्ष समजून घेऊन सुद्धा पोराच्या उलट्या बोंबा मला यावर्षी कुठं का होईना घेऊन जायचंय बाद काय घेऊन झालं जाणार? महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही नेलं नाही मला कधी सुद्धा आता महाराष्ट्र नाही सुरतला तुझ्या बाण नेलतं का? काय? गुजरातला कुठं नेलतं? कामासाठी गेलतो प्रमोशनला कामासाठी गेलतो आणि येता येता तुम्ही काय तो बीच तेवढा दाखवून आणला होता बाकी तुम्ही काय केलं नाही हां मला नाही आठवत. तुम्ही नका सुरतचं बोलू स्पेशली सुट्टी काढून तुमच्या पण कामाला सुट्टी देऊन तुम्ही कुठे घेऊन गेलाय मला नेणार तुला नेणार. कधी आता 10 तारखेला नाही म्हणता ना माझे अर्जंट काम चालू आहे. वाटायचं तू काम करतात काय? नोकरीपेक्षा बिझनेस बरा आता कळतंय बिझनेस पण त्याचा लायकीचा नोकरीत 4 दिवस म्हणजे सुट्टी तर मागून गेलाय त्या हे मात्र खरं आहे. हा नोकरीला रजा टाकता येते. हा मला 10 तारखेला तुम्हीच पाहिजे मग आता साहेब तुमचा प्यारा आहे का बायको तुमची प्यारी बघूया नाही साहेब प्यारा बायको काय एक तासभर फुगल हा आणि बायको आपलीच हा साहेब आपल्याला आहे. ताईला ताकीद करा हा गरीब दादाला हा काय जास्त पिलू नको समजून घे. हा हं? स्वयंपाक केला डबं गेले सगळे जिकडे तिकडे गेले माझा जो घसा आहे ना तो अजून व्यवस्थित म्हणजे होईना माझा घसा एकदा बिघडला तर 15-15 दिवस बिघडलाच तिकडच्या घरात एकदा बिघडलेला होता माहिती आहे बघा बऱ्याच जणींना की आजी आलेली होती त्यावेळेला माझ्या मते 15 ते 20 दिवस माझा घसा असाच गरळत होता म्हणजे असाच बरळत होता त्याला काही आवाजच व्यवस्थित येत नव्हता खूप त्रास व्हायचा आता पण तेच झाले जरा बोलले की असं भरून आल्यागत होते जरा बोलले की असं भरून आल्यागत होते मी लवकर आजारी पडत नाही पण जर पडली तर मी लवकर बरी पण होत नाही माझी खोडच आहे ते माझं सतत असं म्हणजे हे चालू नसते की बाबा हे झालं आज ते झालं उद्या ते झालं असं नसतं पण एकदा झालं की नाही मग ते महिनाभर तर ते घुमतं असा प्रकार झाला आता असं बोलताना ना कंठ असं दाटून येतोय पण असं चालायचं आता बऱ्याच जणींनी कमेंट केलं की ताई गुळण्या वगैरे कर सगळं कर गुळण्या करा सगळं करा पण तो एक बहर असतो जसं आपल्याला सर्दी झाल्यानंतर एक 4 दिवसाचा बहरच असतो ताप आल्यानंतर सुद्धा तो एक बहर असतो तसंच असतं म्हणजे आपलं घसा बसणं खोकला वगैरे काहींचे खोकले तर महिना चालतात अक्षरशः त्या व्यक्तीचे असे म्हणजे बरकडे जे आहेत ना असे दुखायला चालू होतात कारण मी बघितलेलं आहे महिना खोकला औषधं करून काही लोक दमलेले आहेत आता एक असं आहे की ज्याने माझा खोकला कमी झालेला आहे ते तुमच्या दादाला दिलेलं होतं डॉक्टरनं खोकला लागला तेव्हा ते चांगलं आहे म्हणजे बेस्ट आहे तर तेच मी थोडंसं घेतलेलं आहे बाकी दवाखान्यात वगैरे मी गेलेलं नाही आहे इथून एवढं ऊन येतं त्याला काय करायचं मला कळेना सकाळी तर असं भाजतं इथं तो पेपर लावून सुद्धा काही उपयोग झालेला नाही याला ना बघा याला पेपर आहे हा पेपर लावून सुद्धा हे झालेलं नाही असं वाटतं की मग ते असं ओढायचं असतं की खिडकीचं काय म्हणतात ते बऱ्याच जणांना लावतात आम्हालाही सजेस्ट केलं तर ते लावा म्हणून मी म्हटलं कशाला उजेड पाहिजे ना घरामध्ये उजेड असावा ते आणि लावून मग काय उपयोग ते लावायचं आणि खिडकी म्हणजे ते लावायचं आणि मग बंद करायचं मग त्याला अर्थ नाही चला आता पोरांचा खाऊ घालते आणि मग आता पुढची जी इथे काय कामं आहेत भरपूर साऱ्या गोष्टी आहेत करायच्या आवरायच्या त्या करून घेते कालचा व्हिडिओ खूप साऱ्या जणींना आवडला मला एवढे मेसेज व्हॉट्सअपला पडले पण सॉरी म्हणेन बरं का मी व्हॉट्सअपला सगळ्यांचे रिप्लाय नाही देऊ शकत खरंच सांगते मी पण खूप पडले जेवढे होता होईल तेवढे रीड केले कालचा व्हिडिओ सगळ्यांना खूप साऱ्या जणींना आवडला जे त्या कंडिशनमध्ये असतात त्यांना त्याचा फायदा झाला आणि अक्षरशः त्या म्हणल्या की काय असेल माहीत नाही आहे कुठेतरी तुझं आणि आमचं कनेक्शन चांगलं आहे जे महाराजांच्या कृपेनं आहे बाबा की एखादे पॉईंट डोक्यात येतो आणि त्याच वेळेला तू ते व्हिडिओमधनं मांडणं हा खूप योगायोग वाटतो ताई आणि खूप आधार मिळाला खूप बरं वाटलं तुझं ते शेअर करण्यानुसार कारण म्हणजे असं बरं वाटतं ना की बाबा आपलं चालू आहे आणि एखाद्या मुद्द्यावर त्याच गोष्टीवर एखादं बोलून तुम्हाला सांगतोय तर त्याच्यापेक्षा आणि वाईट काय आणि मी तुम्हाला खरं सांगू मला बऱ्याच वेळेला अशा पण कमेंट येतात की ताई तुझं नॉर्मलच रुटीन तेच आहे थोडंसं बाहेर जात जा बाहेरचं रुटीन शेअर करत जा मी तुम्हाला एक खरं सांगू
व्हिडिओसाठी करायचं म्हणून मी कुठलीही गोष्ट करत नाही. आपलं डेली रिअल आहे आणि माझं एक आहे की रिअल आहे, जे रिअल आहे तेच म्हणजे बघतील, तेच एन्जॉय करतील. ज्यांना वेगवेगळं हवं आहे ते फिल्मी टाईप असतं, मग त्याच्यासाठी भरपूर सारे लोक आहेत, भरपूर सारे चॅनल आहेत की जे रिअलमध्ये नसतं, फक्त ते फिल्मी असतं. पण जसं तुम्हाला रियालिटी जर एखाद्याची बघायची असेल तर डेली ब्लॉग आणि ते पण जे आहे तसं रिअल, हेच तुम्हाला रियालिटी आहे. अन्यथा ठरवून करणं, ठरवून बोलणं किंवा ठरवून एखादा गोष्ट करणं ती रियालिटी नसते. मग असं काय ते पिक्चर बघितला काय आणि एखादी सिरियल बघितली काय, ब्लॉग बघितला काय. त्यामुळे माझं जे नॉर्मल रुटीन आहे, मला सांगा तुमच्या आयुष्यात आता तुम्ही आयुष्य जगताय त्याच्यामध्ये रोज तुम्ही काय काय करता हो नवीन? रोज काय करता? रोज तुम्ही खरेदीला जाता? रोज फिरायला जाता? शक्य आहे का? काम कधी करणार आहे? घरातलं काम कधी करणार आहे? मुलांचं कधी बघणार आहे? बरं शाळा आल्या, ऑफिस आलं, शक्य असतं का? नसतं. आणि व्हिडिओसाठी म्हणून जे असतं ते त्यांना बरोबर, कारण त्यांचं ते कामच असतं. पण आपलं तसं नाही. तुमचे दादा जवळजवळ 10 तास झुंपून देतात त्यांच्या कामाला. मी घरात झोकून देते. त्यामुळे कसं शक्य आहे सांगा? त्यामुळे माझं रिअल रुटीन असतं ताईनो. आणि तुमच्या खूप मनापासून की बाबा तुम्ही सपोर्ट देता, साथ देता म्हणून तर आहे ना, म्हणून तर शेअर करते. पण असं नाही की बाबा मी त्याच्यासाठी वेगळं काहीतरी करावं. खरंच ही अपेक्षा ठेवू नका. जेव्हा असेल वेगळं त्यावेळेला मी नक्की शेअर करेन आणि नक्की तुम्हाला बाबा ही करेन. पण मला ठरवून काही करता येणार नाही. कारण रिअल ते रिअल आहे. असं हे मी एवढ्यासाठी क्लिअर केलं, ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी मी शेअर केलेलं आहे. आता घरातली बाकीची सगळी काम केली. आज ना पूर्णपणे जो प्रॉपर बेडचा व्हॅक्यूम आहे तो वापरला आहे. कारण त्याला UV लाईट वगैरे असल्यामुळं जर्म्स वगैरे जे आहे ते मारलं जातं. खूप बेस्ट आहे. मी तुम्हाला शेवटला ना त्याच्यामधला कचरा दाखवेन. किती कचरा निघालेला आहे. कचरा म्हणजे काय? असा मातीचा कचरा. घरामध्ये आता हे सोफे आहेत, बेड आहे, तर आपल्या पायाची वगैरे किंवा आलेली बाहेरची धूळ किती मोठ्या प्रमाणात जाते हे तुम्हाला त्यातून बघायला मिळेल. आणि आपण त्याच्यावरतीच बसतो, उठतो आणि ते जर आपण एकदा का विना व्हॅक्यूम जर नाही केलं तर भयंकर म्हणजे भयंकर धूळ असते आतमध्ये. आणि व्हॅक्यूम जे आहे ते एक जरी घेतला तरी चालतो. आता ही खास बेडसाठी आहे, पण मी जो युरेकाचा मी स्वतः म्हणजे रेग्युलर वापरते, याच्या आधी पण वापरत होते, ते मी तुम्हाला शेअर केलं होतं बघा की गिफ्ट आलेलं होतं घराच्या वेळेला. तो घ्या, तो सगळीकडे चालतो. अगदी अक्षरशः खिडकी असू दे, खालची फ्लोअर असू दे, कडा, कोपरा, कुठं नाही असं नाही आहे, सगळीकडे चालतो. आणि मी जरूर तुम्हाला सांगेन की ताईनो तो घ्या. एक तरी व्हॅक्यूम घरामध्ये ठेवा. कारण मला आता कळायला लागले, मोठं घर असेल समजा 4 खोल्याचं जरी तुमचं घर आहे तर व्हॅक्यूम ठेवा. तुमच्या कामाला एवढं म्हणजे सोपं मिळून जाईल ना की मी सांगू शकत नाही आहे. कारण असं जर करायचं म्हटलं क्लिनिंग तर खूप वेळ खातं आणि खूप इरिटेट होतं. लहान मुलं वगैरे असतील तर. पण एक व्हॅक्यूम जरूर घरात असावा. आता आज हिला लावलेली होती कामाला, हिनं सकाळचं झाडून वगैरे काढलेलं, त्यामुळे मी स्वतःच ते क्लीन करून ठेवलं. कारण पोरांच्या भरोश्यावर बसलं की मग ते काय म्हणतात की झालं तर झालं, नाही तर ते तसंच गेलं. एवढा हे निघालेलं आहे. घरातली सगळी कामं आवरली आणि त्याच्यानंतर मग मी घेतलेलं आहे जेवायला. असो चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. तुमच्या मनापासून आभारी. आता कालच्या काही कमेंट आहेत त्याच्याबद्दल मी उद्या नक्कीच बोलेन. आणि मी जसं म्हणते की बाबा तुमच्या कमेंट मी रीड करते, वाचते, मनाचं समाधान मिळतं. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.